नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 10 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचं उद्घाटन काल संपन्न झालंय. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते या कक्षाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणांची असे यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचे सूत्र आहे. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील पहिल्या मजल्यावरती धर्मवीर आनंदी घे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रुडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त मनीष जोशी, मिलन पालांडे, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी, ठाणेकर, ज्येष्ठ नागरिक, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन घेण्यात आली नव्हती. तदनंतर तब्बल 6 वर्षांनंतर ही मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. महाराष्ट्रातून त्याचबरोबर आर्मीमधील नामवंत खेळाडू देखील सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस नंबर इत्यादी अनुषंगित कामाची पूर्तता मॅरेथॉनचे कार्यालयात करण्यात येणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं आहे. यावेळी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचं अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच या स्पर्धेमध्ये 30,000हून अधिक नागरिक, ठाणे शहरातील शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सेलिब्रिटी, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून ठाणेकरांनी सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. सर इकडेच घेऊया ना, माझे बॅनर आहे. नाही इकडे माझे बॅनर दिसतो. मी आतापर्यंत 31 किलोमीटरमध्ये भाग घेतलाय. त्याच्यात 21 किलोमीटरमध्ये मी 21 वेळा मी प्रथम क्रमांक. सगळीकडे जातो आणि आईरेचा रंग मला खास मारलेला आहे. पण मला डायबिटीस नाही. ओके आयुक्त साहेब, थँक्यू. या कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की 10 ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथॉन याचं आयोजन होत आहे त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी, जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल. साधारणतः 6 वर्षानंतर आपण हा आयोजन करत आहोत आणि आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास 30,000 नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. जे प्रथम पारितोषिक आहे तो 1 लाख रुपयाचा आहे. साधारणतः 10.5 लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे. विविध गट आहे यामध्ये पुरुषांचा अर्ध मॅरेथॉन, महिलांसाठी अर्ध मॅरेथॉन, त्याच्यानंतर 12 वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत. यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे. तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे. हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे, क्रीडाविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होती 2019 पर्यंत, नंतर कोविड आला, विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला, त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सत्तावीस ऑगस्ट 2025 रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचं असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी म्हटलंय की गणपती उत्सव म्हणजे कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा कोकणाचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफा तोट्याचा विचार न करता एसटी धावते. यंदा सुमारे 5000 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर बसेसचे आरक्षण बस स्थानकावरती किंवा महामंडळाच्या MSRTC बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे. राज्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण योजनेतील इमारती, त्याचप्रमाणे सरकारी मालकीच्या जागेवरील इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वयंपूर्व विकासाचे दार खुले करण्याची शिफारस लवकरच राज्य सरकारकडे केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता, रहिवाशांचा थेट सहभाग यांना प्राधान्य मिळणार आहे, असं प्रतिपादन भाजपाचे गटनेते तथा स्वयं पुनर्विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे. तसेच स्वयं पुनर्विकासाचे धोरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबवणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या निमित्ताने सहकारातून समृद्धी ही संकल्पना राबवण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने वर्षभर विविध ज्ञानप्रबोधनाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये अंतर्गत पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयं पुनर्विकास संबंधी इत्थंभूत माहिती देणारी कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी इमारती आणि गृहसंकुलांच्या पुनर्विकासासंदर्भातली विविध मुद्द्यांची सविस्तर माहिती सांगून स्वयं पुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत मार्गदर्शन केले आहे. तर गृहनिर्माण संस्थांच्या हितासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक असल्याचं आमदार केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं आहे. उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी सरकारी गृहनिर्माण संस्थांनी डीम कन्व्हिनियन्स करणं आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करून सोसायट्यांना उपनिबंधक कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष सतीश निकम, जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, वास्तुविचारक सचिन साळवी, मकरंद तोरसकर, अभियंता रवी शंकर शिंदे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे योगेश पाटील तसेच नागरिक आणि सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि तशाच प्रकारे आज स्वयं पुनर्विकास फार गती त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतो. यांनी त्या ठिकाणी दिंडो गोरेगावला जो नागरी निवार आहे त्याला सरकारने फक्त जागा दिली, म्हणून काही कुठल्या बिल्डरकडे नाही दिली. आणि त्यावेळेला बिल्डर वगैरे असा काही प्रकार पण एवढा शॉर्टकट नव्हता. आणि मग त्यांनी बँकेतनं त्या ठिकाणी कर्ज घेतलं
आज नागरी निवाराच्या ज्या सगळ्या इमारती आहेत या स्वयं पुनर्विकासातून उभ्या राहिलेल्या सगळ्या इमारती आहेत. नंतरच्या काळात काय झालं, आपण थोडे आळशी झालो त्याचबरोबर सहज होत आहे ना, आपला स्वाभिमान पण घाण ठेवतो, माझा काही सोसायटीचा. परंतु बिल्डरकडे मी जातो, बिल्डर एअर कंडिशन रूम मध्ये बसलेला असतो. आपल्या सोसायटीचा चेअरमन सेक्रेटरी व्हायला बाकडा असलं तर त्याच्यावर आपला कधी बोलवतो वाट बघत बसतो. शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी या मागणीसाठी लातूर जवळील अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मागील 12 दिवसांपासून पायी मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. मात्र सोमवारी ठाण्यात पोहोचताच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. राज्यातील लातूर जवळील अहमदपूर येथील शेतकऱ्याने थेट पायी मंत्रालय गाठण्याचे ठरवले. त्यानुसार मागील 12 दिवसांपासून खांद्यावर नांगर घेऊन शेतकरी सहदेव होनाळे हे मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला होता. महायुतीने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या रोखाव्यात या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले होते. ठाणे शहरात पोहोचल्यानंतरच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. ही माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकऱ्याची भेट घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून होनाळे यांची भेट घेण्यात आली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवरून व्हिडिओ कॉल करून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली. तसेच हा विषय विधिमंडळात मांडण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. मी मंत्रालयावर चाललो आहे. तुम्ही उठा, थोडा वेळ 11 दिवस झाले, 12वा दिवस मी चालतो. आव्हाड साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं म्हणून तुमची भेट घ्यायला आलो. आता त्यांना फ्रूट वगैरे आम्ही दिले आणि त्यांना सांगितलं की आव्हाड साहेब उद्या विधान भवनात तुमचा प्रश्न घेतील. भाई फायदा कोण पाहिजे जखम बोलवले सगळे व्हिडिओ फायदा लगेच व्हिडिओ टाकतो तुम्हाला. हे त्यांच्या पायाची अवस्था बघा. हा त्यांचे पाय वगैरे डायबिटीज आहे त्यांना. त्यात हा पाय फाटले, बिन पायी बिना चपल्या. ते बाबा, अरे ते व्हिडिओ महत्वाचे ना. मी देतो साहेब बघा. सुहास समजता नाही क्लोज कर ना ते. तुम्हाला व्हिडिओ टाकतो बाय विषय सगळं समजेल. दाखवलं त्यांनी. जी सर. हा जी. हा साहेब इथे दाखव पायाकडे. इकडे झालं नाही विधान भवनात. मुंबईत रिक्षा चालकांची मुजोरी सध्या वाढलेली बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांनी रिक्षा चालक हे प्रवाशांशी दादागिरी करताना दिसत आहेत. नुकताच वसई विरारमधल्या एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ समोर आला आहे. मराठी भाषेच्या वादावरून या रिक्षा चालकाने अपशब्द वापरत मुजोरी केली होती. ठाण्यात सुद्धा अशीच घटना घडलेली आहे. काही दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यावरती रिक्षा चालकाने हल्ला केला होता. त्यानंतर मुजोर रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळायला वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली होती. परंतु तरीही रिक्षा चालकांची मुजोरगिरी थांबलेली दिसत नाही. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका तरुणीबरोबर रिक्षा चालकाने गैरवर्तन करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार तरुणीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला असल्याचं समोर आलेलं आहे. ठाण्यातील रिक्षा चालकांची मुजोरगिरी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून चव्हाट्यावरती आली आहे. त्यामुळे मुजोर रिक्षा चालकावरती कारवाई करण्याची मागणी ठाणेकर करत आहेत. ठाण्यात एका महिला प्रवाशाला चक्क रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने स्वतः व्हिडिओ बनवून यात रिक्षा चालकाची मगरुरी बघायला मिळत आहे. तर या प्रकरणाची माहिती पीडित तरुणी रुचिका चव्हाण हिने पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ठाण्यात महिला प्रवासी आणि रिक्षा चालकाबाबतची ही घटना आहे. या घटनेचा सोशल मीडियावरती व्हायरल देखील झाला आहे. रिक्षा चालकाने महिला प्रवाशावरती हात उचलला आहे. त्यानंतर वाहतूक विभागाने रिक्षा चालकावरती कारवाई केली आहे. रिक्षा चालकाचा हा प्रताप सोशल मीडियावरती व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मी रोज सकाळी ते ठाणा रेल्वे स्टेशनमधून मीटरची रिक्षा पकडते माझ्या ऑफिसला जायचं दीनाथ नाक्याला.
तर ही घटना आहे शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025ची. एका रिक्षावाल्याने आम्ही मीटरच्या रिक्षातच मी बसली रिक्षामध्ये. 2 मिनटं पुढे जाऊन रिक्षा थांबवली आणि म्हणतो की मला तुमचं हे ठिकाण जे आहे तीनाथ नाका मला माहिती नाही आहे, तुम्ही रिक्षातून उतरा, मी नाही नेणार. आणि रिक्षा बंद केली. त्याने रिक्षातून बाहेर आला आणि आम्हाला पण बाहेर यायला बोलला की तुम्ही उतरा माझ्या रिक्षातून, मी नाही नेणार तुम्हाला. मी म्हटलं जर तुम्हाला माहिती नव्हतं रिक्षा, तर आम्ही रिक्षात जेव्हा बसलो त्याच टायमाला तुम्ही बोलायचं होतं ना की मला रस्ता माहिती नाही किंवा मला नाही न्यायचं आहे भाडं, तर आम्ही चढलोच नसतो तुमच्या रिक्षामध्ये. तो म्हणाला की तुम्ही उतरा आत्ताच्या आता, इथून पुढून रिक्षा मिळतात तिकडून पकडा. त्यावरती मी त्याला म्हणाले की तू दुसरा रिक्षा पकडून दे तरच मी या रिक्षातून खाली उतरेल. तर त्याने नकार दिला, तो निघून गेला. थोड्या वेळाने परत आला. मी म्हणाले तुझी कंप्लेंट करेन मी. त्याच्या रिक्षाचा नंबर प्लेटचा फोटो घेतला. तर मी म्हणाले तुझी कंप्लेंट करेन. तो म्हणाला तू कर, माझ्या नावाने 1000 कंप्लेंट आहे, तुझी अजून एक कंप्लेंट ॲड होईल त्याच्यामध्ये, तुला करायची आहे तेवढी कंप्लेंट कर, बिंदास कर, पोलीस चौकीत जायचं आहे जा, मी घेऊन जातो. त्यावरती मी म्हणाले ठीक आहे. आणि मग मी व्हिडिओ बनवायला चालू केलं. जसं मी व्हिडिओ बनवायला चालू केला तर रिक्षात येऊन बसला. त्याने माझ्यावरती हात उगारला, माझा फोन खेचण्याचा प्रयत्न केला, मारायला आला तो मला. तेव्हा मी आरडाओरड केली, लोकांना सांगत होती ओरडून की हा मला मारतोय. तसं त्याने रिक्षा चालू केला. पुढे निघाला आणि मग रिक्षाभर म्हणजे पूर्ण रस्त्याभर तो भांडत होता की नाही न्यायचं म्हणून. मी त्याला एवढा पण सांगायला तयार आहे की मी तुला रस्ता सांगते, तू घेऊन चल, खूप लेट होत होता आम्हाला. तर तो नाही आणि पूर्ण रस्त्याभर भांडत होता. खूप त्याचं रिक्षाचं त्याने मीटरमध्ये पण खूप काहीतरी घोटाळा करून ठेवला होता. मीटर पण फटाफट वाढत होता. जनरली तिकडे जाण्यासाठी जास्तीत जास्त 35 रुपये होतात, तर तीनाथ नाक्याच्या सिग्नलच्या आधीच ह्याच्या रिक्षाचे 40 रुपये झाले होते. तर ते सुद्धा रेकॉर्ड केलेलं आहे. रिक्षावाली मजुरी तर लय चालते बाबा. आणि काय माल बी घेत नाहीत काय नाहीत, असे खाली रिक्षा पळवतात. अजून लय दादागिरी लय करतात रिक्षावाले. त्रास तर होतो ना. भरपूर मजुरी चालते. जवळच्या जवळ नौपाड्यात जायचं असेल, आणखीन जवळ अगदी मार्केटला यायचं असेल तर कुठलाही रिक्षावाला नाही म्हणतो. आणि त्यांना घोडबंदरची भाडी, आणखीन तिकडे कासार वडवली इकडची भाडी पाहिजे असतात. बघा, यावर प्रशासनाने काहीतरी अंकुश आणायला पाहिजे किंवा एक नियम ठेवायला पाहिजे की इथले जे काय आहेत जवळपासचे तर त्यांनी ते सोडायला पाहिजे. बघा काय ते भाडं नाकारतात. कुठलंही जर जवळपास असलं तरी लगेच ते भाडं नाकारतात. तर ट्रॅफिक हवालदार किंवा वरचे त्यांचे अधिकारी आहेत त्यांनी जरा कारवाई केली पाहिजे. आणि एखादी गरोदर बाई असेल किंवा एखादा म्हातारा मनुष्य असेल किंवा सिनियर सिटीजन आपण त्यांना म्हणू, तर त्या मनुष्यांना सुद्धा रिक्षा मिळत नाही. किंवा लहान बाळं असतात, लहान आया असतात, त्यांना सुद्धा ते झटकन रिक्षावाले तयार होत नाहीत, कारण त्यांना लांबची भाडी हवी असतात. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही त्या लोकांचा पण विचार करा ज्याला खरी गरज आहे किंवा ज्याला हे आहे, तर त्यांनी सोडायला पाहिजे. आणि एक तर पावसाळ्याचे दिवस आहे आणि स्टेशनला आपण थांबा जरी म्हटलं म्हणजे लाईन मध्ये उभं राहून सुद्धा थांबत नाही, सरळ निघून जातात. ते असं होणारच आहे ना, कारण एक तर पाऊस असतो, कोणी ज्येष्ठ नागरिक असतात त्यांनाही असतं, कोणी प्रवासावरून येतं त्यांचं लगेज असतं परत, आणि ते सरळ नाही म्हणतात किंवा भरून आलेले असतात, सरळ निघून जातात. तर रिक्षा स्टँड वरती म्हणजे ठाणे स्टेशनच्या रिक्षा स्टँड वरती तुम्ही थांबवला तर तिथे थांबलंच पाहिजे, म्हणून तर ती लाईन ठेवलेली आहे ना. मग त्या लाईनचा उपयोग काय? जर आपण लाईन मध्ये उभं राहून रिक्षा घेतोय तर त्याचा उपयोग काय? मग वाढलेली आहे, पण जर मार्केटमधून आलो आता पिशव्या असतात, लहान मुलं असतात, छत्री आहे, साड्या आहेत, ते आम्ही धरून काय धरणार आणि पटकन रिक्षा अशा निघून जातात. पण ते आम्ही कसं काय म्हणजे हे करणार, प्रवास कसा करणार? रिक्षावरच आमचं आता हे जाणं येणं आमचं हे चालू आहे ना, ते कसं काय करायचं? कुठची रिक्षा असू दे, जो मी तर शिव्याच घालत असते त्यांना दिल्लीला जायचंय का, मद्रासला जायचंय, एवढा लांब प्रवास हवाय का त्यांना, असं त्यांचं चालू असतं रिक्षावाल्यांचं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.